भाऊच समज मला. आम्ही तुला सुखरूप घरी सोडवतो. काय रे, काय झालं? वहिनीला शोधायला गेलो होतो पण नाही सापडली. म्हणजे एवढा वेळ झाला तरी सावलीचा काहीच पत्ता नाही अजून. तू सारलला फोन केला? त्याला विचार. झालंय, बोलणं झालंय, त्यालाही माहित नाही. तिलोत्तमा, खरंच तिला काही बोलण्याची गरज नव्हती तुला. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर मलाच बोलताय तुम्ही? आणि मी विचार करायचा कुणाशी कसं वागायचं, कुणाशी काय बोलायचं? मला असं वाटतंय मी जे काही केलंय ते योग्यच केलं. हा, अरे पण त्याचा परिणाम काय झाला पाहिलंस ना? तिच्या बेजबाबदारपणाला मी जबाबदार नाही. ओके, असं बोलून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. सून आहे ती आपली, आपल्याला तिची काळजी असायलाच हवी. एकतर मी तिला या घरची सून मानत नाही आणि मला नाहीये तिची काळजी. बस नाहीये. तुम्हाला कोणी बोलवलं आता? मग मी बोलवलंय. का? ते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला खूप लोक आलेले घरात आणि तुम्हीच म्हणालेलात ना क्लिनिंग करून घे. अगं ऐश्वर्या, एक मिनिट थांबा. तिला जे काही करायचंय तिला करू द्या. तुम्ही जा, तुमचं काम करा, जा. ओ मॅडम, wait. Let me guess. Mrs. Tilottama Mehendre, right? हो, आपण इंस्पेक्टर देवा. ना आगे कुछ ना पीछे कुछ, वन एंड ओनली देवा. हे बघा इन्स्पेक्टर, मी तुम्हाला आधीच सांगते. ओ, धमकी. आपल्याला धमकी. नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही मॅडम. फार तर सस्पेंड करतात मला. आणि आपलं कसं आहे, इस देवा को सजा भी इनाम लगती है. म्हणून तर आपण कोणालाच घाबरत नाही, कळलं? ऍक्च्युली तुम्हा सगळ्यांना डायरेक्ट आत टाकणार होतो. काय?
हा, पण माझ्या बहिणीच्या शब्दात अडकलो ना मी. ती म्हणाली मला माझ्या घरच्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. नो मीन्स नो. इसीलिए तो इस कानून के हाथ बंधे हुए हैं. समझे? तर मॅटर काय, ही तुमची सून आजपासून तुमच्याच घरात राहणार आणि कायद्यानुसार तुम्ही तिला घराबाहेर काढू शकत नाही हे तुम्हाला माहिती असेलच. बिकॉज यू आर हायली एज्युकेटेड पीपल, राईट? त्यामुळे जर तिला इथून पुढे कसलाही त्रास झाला तर घोरपडे तर काय 498A डोमेस्टिक व्हायलन्स, घराला लॉक, नो बिल. नो बिल. आता घराला लॉक मारल्यावर बिल मारायला कोण येणार आहे इकडे? नो बिल, डायरेक्ट जेल. बाकी सगळं ऑल इज वेल. एक कंप्लीट आणि अख्खं कुटुंब आत. ये बात. एका मिनिटात तुमची अब्रू रस्त्यावर आहे. वाईट वाटेल ना तुम्हाला? बडा बडा घर, पोकळ पोकळ वासा. ए हॅलो तू. हॅलो. हॅलो मिसेस ऐश्वर्या मेहेंदळे. तुमचे नाजूक हात जेलमध्ये खडी फोडताना कसे दिसतील? वाईट दिसतील ना? त्यामुळे जरा सांभाळून, नाही नाद करा पण या देवाचा नाही. आय थिंक द टॉपिक इज ओव्हर. सिस्टर प्लीज यू टर्न. फिरायचं फिरायचं. तर फायनल मुद्दा काय आहे? ही माझी बहीण तुमच्या घरातच राहिली पाहिजे, कारण तिच्या लाईफ मध्ये आता देवाची एंट्री झाली आहे. और किसी के कुछ डायलॉग काय बोलायचं आहे का कलम लावू? घोरपडे सर ठीक आहे, रेडी आहे. 144, 151. नाही रे, मग गाडी निकाल. हां. एक मिनिट. मला असं वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपण बसूया शांतपणे, बोलून घेऊया. तुमच्या काय अपेक्षा आहेत त्या सांगा ना, मोकळेपणाने बोला. तिलोत्तमा मॅडम, कर दी ना छोटी बात. सिस्टर प्लीज कम. हे प्रश्न माझ्या बहिणीचा आहे. बाकी इतर कुठलाही विषय असताना तर आपला टोन वेगळा असतो, आपली बॉडी लँग्वेज वेगळी असते, पण इथे नाही. बाय द वे, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. माझ्या सिस्टरला इथे सोडून जाऊ की तुमच्यावर कलम लावू? और इसका जवाब सिर्फ आप ही दोगी तिलोत्तमा मैडम. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाला साक्षी ठेवून मी तुला सांगतो, माझ्या मनात सावलीबद्दल काहीच नाहीये आणि भविष्यात पण काहीच नसणार. मी शपथ घेतोय, सावलीला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. ठीक आहे. राहू दे तिला, हाँ? राहू दे. घोरपडे, कुछ सुनाई दिया? नाही सर. राहू दे तिला इथे.
सुपर. दिल को ठंडक मिली, कलेजे को सुकून मिला. आता कसं एकदम बरं वाटतंय हा घोरपडे. सिस्टर, कधीही कसलीही गरज लागली तर डायरेक्ट आपल्याला कॉल करायचा. अगदी अर्ध्या रात्री कोणी त्रास दिला तरी आपण धावून येणार तुझ्या मदतीला. हा एका भावाचा वाद आहे. ओके. आणि हो, तुझे वडील जगन्नाथ, त्यांनाही फोन करून कळवशील. खूप काळजी करत होते. काय वडील आहेत शेवटी. आणि बापाचं काळीज म्हणजे सेट काय ठरलं होतं? ऑन ड्युटी. नो इमोशनल. येस. जाऊ दे. हा, एक गोष्ट राहिली. साक्षात देव जरी आला तरी तिला घरात घेणार नाही असं बोललेला. आता साक्षात देव जरी आला ना तरी सुद्धा मी तुझा स्वीकार करणार नाही. नाही, देव तर नाही आला, पण हा देवा आला आणि तुम्हा सगळ्यांची वाट लावून निघाला. घोरपडे, सर. फॉलो मी. चला, आपण निघायचं आता. आपलं काम तर झालंय, मग ते कोणत्याही मार्गानं का होईना, पण झालंय खरं. आता सोनारानंच कान टोचले म्हटल्यावर ही तिलोत्तमा मेंदळ तरी काय करणार आहे. एका गोष्टीचं समाधान मात्र आता आहे, माझ्या लेकराला ही तिलोत्तमा मेंदळे घरातून बाहेर काढू शकणार नाही. एवढंच हवं होतं. हॅलो. सारंग दादा, सावली वहिनी सापडली आहे आणि ती घरी सुद्धा आली आहे. हा ठीक आहे, चल. हा, लवकर घरी आहे. थँक्यू. सावलीला काही झालं असतं तर थँक गॉड. पोलीस पोलीस आले आज. हिच्यामुळे आपल्या घरात पोलीस आले. काय इज्जत राहिली हो आपली. तिलोत्तमा, मला मान्य आहे पोलीस आले, पण आपण सिच्युएशन हँडल केली ना. मला वाटतं तू जरा ओव्हर रिॲक्ट करतेस. मी अगं, सावलीनी आपल्या घराच्या रीतीप्रमाणे फक्त हळदी कुंकू साजरा केलाय, बस. काय बोलताय तुम्ही. मी ओव्हर रिॲक्ट करते. हिच्यामुळे आपल्या घरात पोलीस आले पहिल्यांदा आणि मी ओव्हर रिॲक्ट करते. नाही, हळदी कुंकवाचा मला काही प्रॉब्लेमच नाहीये अजिबात. ते करूया ना, एकदा काय 10 वेळा करूया. आणि मी या घरात सगळ्या रीती परंपरा सगळ्या पाळत आलेल्या आहे. मी काही कमी केलं नाही माझ्या परीने. मला आक्षेपच नाहीये त्याबद्दल. मला प्रॉब्लेम आहे त्या रंगाचा, ज्या रंगापासून मी माझ्या कुटुंबाला, माझ्या अख्ख्या घराला, माझ्या सारंगला मी लांब ठेवलं होतं. आणि ही तो रंग बनून, तो रंग घेऊन माझ्या या घरात आली. त्याचा प्रॉब्लेम आहे मला. आणि काय ग, पोलीस
तक्रार केलीस आमची? लाज नाही का ग वाटली तुला? या घरात पोलीस येऊ दिलेस? हे देऊळ आहे ना ग तुझं, आणि इथे आणलेस तू पोलीस? शी, मला जे तुझ्याबद्दल सुरुवातीला वाटत होतं ना तेच बरोबर होतं. मी म्हटलं होतं ना मॉम, ही मुलगी जशी दिसते तशी नाहीये. कायद्याचा नीट अभ्यास करून आली आहे ही. थेट आपल्या घरात पोलीस आणलेत आपल्याला घाबरवण्यासाठी, आणि आपल्यालाच धमकी दिली आहे. कमाल आहे तुझी. वहिनी काय बोलतेस तू? मला मान्य आहे, ज्या गोष्टी घडल्या त्या खरंच चुकीच्या घडल्या. काही गोष्टी आईला आवडत नाही, काही गोष्टींचा आईला त्रास होतो, त्या गोष्टी घडल्या. आणि सावली, या वेळेला तू चुकली आहेस. माफी माग आईची. तिलोत्तमा मॅडम, मला माफ करा. मला या घरातल्या रीतीभाती माहीत नव्हत्या. मी मुद्दाम नाही केलं, आणि अशी चूक माझ्याकडून पुन्हा नाही होणार. माफी मागते मी. याची काहीच गरज नाहीये, आणि या घरच्या रीती भाती परंपरा शिकायची काहीच गरज नाहीये तुला, कळलं? कारण या घरात मी तुला टिकूच देणार नाही. आता राहिला प्रश्न मी हिला माफ करायचा. ते या जन्मात तरी शक्य नाही माझ्याकडून. तुला काय गरज होती असं लगेच निघून जायची? मला मान्य आहे, जे काही झालं ते चुकीचं झालं, खूप वेगात झालं. पण थोडा वेळ थांबली असतीस तर काही बिघडलं असतं का? आईशी बोललो असतो मी, काहीतरी मार्ग काढला असता मी. तुझ्या अशा वागण्याने तुला काही झालं असतं तर? किती शोधलं तुला माहितीये? रस्त्याने जाताना त्या बाईचं धस्स झालं काळजात. सावली, माणूस म्हणून ना तुझी काळजी वाटते मला. ह्यापुढे असं नाही करायचं, कळलं? तुला जो काही त्रास झाला त्याबद्दल सॉरी. विठ्ठला, तू बघितलास ना आता? सारंग सर जे काय बोलले, त्यांच्या बोलण्यात रागापेक्षा काळजी जास्त होती. ते नकळतपणे माझ्यासाठी असलेली काळजी दाखवून गेले.